तर जय श्रीराम मित्रांनो. सकाळी सकाळी ना उठलो बरं का. गावाकडे जायला होतो आणि चला म्हणलं बाहेर फिरून येऊ थोडंसं शेतामधून. तर शेतात गेलो. मस्त मोकळं चाकळं वातावरण होतं बरं का. सकाळ सकाळ थंडी लई आहे बरं का मित्रांनो गावाकडं. सकाळी सकाळी बाहेर गेलो मग गावाकडं आणि ते चक्कर मारलं शेतामध्ये आपल्या. मग चला म्हणलं आता निघू संभाजीनगरला. मग काय लागलो रस्त्याने संभाजीनगरला येत होतो. तेवढ्यात एक मित्राचा फोन आला. त्याला पण संभाजीनगरला यायचं होतं. तो बोलला मला पण येऊन दे. त्याला म्हणलं ठीक आहे हो. तेवढ्यात मित्रास तिकडं चाललो होतो बरं का. परत मग मित्रास तिकडे गेलो. त्याने परत मग चहा पाणी वगैरे मग काय टाइमपासच झाला. तर मित्राचा सीपीओ होता. ते म्हणे आपल्याला घेऊन जायचं आहे. ठीक आहे म्हणलं हो. मित्राकडे सीपीओ होता आणि मित्रांनो आम्ही आता संभाजीनगरला चाललो होतो बरं का. संभाजीनगरला जाता आता परत ना आम्हाला एक गाडीवर ना 2 मुलं भेटली बरं का. आणि त्यांच्याकडे ना फक्त LED होती बरं का स्क्रीन. आयला म्हणलं आपल्याकडे सीपीयू आहे आणि त्यांच्याकडे स्क्रीन आहे. त्या मुलांना बोललं बरं का आम्ही. आयला म्हणलं तुमच्याकडे स्क्रीन आहे ना आमच्याकडे सीपीयू आहे. आम्हाला स्क्रीन देऊन टाका. ते म्हणे, नाही राव भाऊ, आमच्याकडे सीपीयू पण आहे पण आमचा रूमवर आहे. आम्ही त्यांच्यासोबत मजाक करत होतो बरं का मित्रांनो. आणि त्यांना काय वाटलं माहिती ते सिरियस घाबरेल ना. त्यांना वाटलं खरंच स्क्रीन घेऊन जाते काय. नाही मित्रांनो आम्ही तसं नव्हतं करणार बरं का. त्यांची फक्त मजाक घेत होतो रस्त्याने येताना बरं का. यायला म्हणलं "हे रस्त्यात काहून डंपर उभं आहे. यायला मग ऑफिसवर गेलो. ऑफिसवर काम नव्हतं काही. थोडं बसलो. थोडं रिपोर्ट बिपोर्ट बनवलं. तेवढ्यात ना मित्र आला का. तो बोलला तुला खाली बोलवलं. ह्याला म्हणलं इतकं अर्जंट काय झालं राव. तेवढ्यात सर लोक म्हणाले हो तुझ्याकडे आज आहे ना JCB मशीनचं काम आहे म्हणे. म्हणलं कशाचं सर. तेवढ्यात बोलले ते आपल्याला रस्ता साफ करायचा आहे. ठीक आहे म्हणलं हो. एक कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलं होतं बरं का. आता मग काय रस्ता साफ करायला जायचं होतं. त्याच्यामुळे मी गेलो आता JCB माझ्या ताब्यात होतं. लावला हो JCB कचरा काढ. आयला हो इडलचे लोक आहे ना इतकी दम JCB चालत्या. याला एवढे जर गावाकडे चालेल ना लोक आहे ना यांना शेतामधून हाकलून देतील JCB वाल्याला बाहेर. तर मित्रांनो इकडे आहे ना सिटीमध्ये लय दमानं मशीन जाईल त्यावर का लोक. आणि शेतीकडे आहे ना एकदम फास्ट मशीन चालवतात. नाही तर वावरात बाहेर काढून द्यायचे लोक यांना. तर मित्रांनो याला इतका कचरा आलता राव. म्हणलं आम्ही ना बाकीच्या कंपनीवाल्याला विचारलं बरं का. म्हणलं आपण पैसे गोळा करू आणि कचरा काढून टाकू JCB लावून. तर मित्रांनो कंपनीवाल्यांनी ना एकाने बी रिस्पॉन्स नाही दिला बरं का. मग काय आमची कंपनी एकट्याने आम्ही पैसे भरले आणि कचरा काढायला लागलो बरं का. पण लोक असे आहेत मित्रांनो ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेस येत नाही बरं का. आणि ज्यावेळेस आपण काम करत राहतो JCB आणून आपल्या स्वतःच्या त्यावेळेस आपल्याला येते बरं का ज्ञान द्यायला. कोणी पण. तर मी इथं उभं होतो मित्रांनो रस्त्यावर. तेवढ्यात मला कोणी पण यायचं आणि बोलायचे बरं का ते म्हणायचे यायला इथं गड्डे इथं थोडं मुरुम टाका बरं का. दुसरं आलं का ते पण म्हणायचं इथं गड्डे इथं थोडं मुरुम टाका बरं का. मित्रांनो कसं आहे माहिती का कोणाला पण ऐकतं दिलं ना कोणी पण लगे म्हणतं बरं का आमचं करून द्या. तेवढं सरचा फोन आला यार म्हणे तुला दुसऱ्या कंपनीत जायचंय काम आहे. मग काय मशीन घेतलं आणि गाडी घेऊन निघालो. मग काय इथं या कंपनीत आलो. इथं मोठमोठाले मशिनरी आहे ना. मग काय काम बिम झालं. थोडंसं काम होतं. तेवढं काम बिम आटपलं आणि मग रिपोर्ट बिपोर्ट द्यायला त्यांना आणि जायचं होतं आता. मग काय ते साहेब लोक नव्हते त्याच्यामुळे थोडंसं म्हणलं व्हिडिओ काढू. व्हिडिओ काढला. हे लोक पण होते इथं. ते म्हणे आम्हाला पण काढायचा आहे व्हिडिओ. म्हणलं ठीक आहे भाऊ. इथं हे पिक्चर्स होते बारीक तेवढे केले. म्हणलं चला आता घरी. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. जय श्रीराम मित्रांनो.